कसलं काय आत्ताशी कुठे गेले ते सगळे पाहुणे. आता बसायचं जेवायला. आपलं आपणच करायचं आणि आपलं आपणच खायचं. आपल्याला कोणी विचारत सुद्धा नाही. अगं मुलगा गव्हर्नमेंट जॉबला आहे, नाही म्हणून सांगते कोणाला, लगेच हो म्हणाली ती. महिनाभर डोकं खाल्लं, अरेंज मॅरेज नाही करणार, हे नाही ते नाही. आणि आता पहिलं स्थळ, लगेच होकार पण. काही नाही, एवढा दिसायला काही एवढा खास नाही आहे, काळा सावळाच आहे. गव्हर्नमेंट जॉबमुळेच तर होकार दिलं तिने. काय हे दिसणं कोण बघतं आजकाल, पैसेच बघतात सगळे. आता दुपारभर झाली आहे, 3 वाजले तरी अजून मी जेवली नाही आहे. कोणी आले का तरी विचारायला मला. सकाळपासून ते पाहुणे येणार, हिचं थोबाड बघायला म्हणून मी राबतीये माहिती आहे का. माझ्या वेळेस बघायच्या कार्यक्रमाला मला ड्रेस नाही घालू दिला म्हातारीने. साडी घाल म्हणे, आमची ही परंपरा नाही, आमचे हे संस्कार नाहीत, आमचं तसं चालत नाही, काय काय बोलली मला. आणि आता आता हिने ड्रेस घातला तर चाललं का मग. आता चालतंय सगळं, आता खुल्लम खुल्ला चालतंय. काही नाही ग मम्मी, मी खूप वैतागली. आता सगळं तो राडा आवरायचा सकाळपासूनचा आणि मग जेवायचं. हे बाकीचे गिळून झोपले पण ढाराडून. काही नाही, हुंडा बिंडा. म्हातारी म्हणती कशी आजकाल हुंडा घेणं म्हणे गुन्हा आहे, गुन्हा. आणि माझ्या वेळेस तर 20 लाख रुपये घेतले की ग. तेव्हा गुन्हा नव्हता का. मी तरी नाही, म्हातारीवर केसच टाकणार एक दिवशी.